हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आदिल गोट फार्ममध्ये. मित्रांनो, आपल्या इन्क्युबेटरमध्ये काही पिले निघालेले आहेत. त्याच्या आधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी. अगोदर 4 पिले निघाले होते आणि पुन्हा 25 पिले निघाले होते. असे 29 पिले झालते. तर त्यापैकी 26 पिले आहेत मित्रांनो आपल्याकडं. 3 पिले जरा कमजोर झाले होते मित्रांनो. 26 पिले आहेत आणि ते पण 5व्या दिवसाचे आहेत आज. आणि आपण त्यांचं जे ब्रूडिंग एक बॉक्स तयार केला होता पुष्ट्याचा, ते आपण कॅन्सल केलं आणि आता एक छोटीशी जाळी बनवली आहे 4 बाय 5.5ची. आणि त्याच्यात गाळे केलेत 2, हे 3 आणि हे 4. मित्रांनो, हे जे कापड आहे ते वरी सावलीसाठी टाकलं आहे. आणि तुम्हाला दाखवू मित्रांनो, याच्यात पण ब्रूडिंगची व्यवस्था केली. एक बल्ब पण लावला मित्रांनो आणि त्याला गेट केला मित्रांनो, एक कमी खर्चात हाताने मित्रांनो, घरच्या घरी बनवला. त्या बॉक्समध्ये जागा कमी पडत होती. आता सध्या पिले दुपारचे 12-12:30 वाजलेत आणि आराम करतात मित्रांनो. आता आपण त्यांना एक कापलेला कांदा टाकूया आणि इकडे त्यांना पाण्याची व्यवस्था केली. आणि आता त्यांना कांदा टाकूया कापल्याला, बारीक बारीक कट पीसेस केलेले असे बारीक बारीक. आता उन्हाच्या पाऱ्यात त्यांना कांदा देऊया. बघा, आता झोपलेले सध्या. कांदा टाकताच पहा तुम्ही त्यांची ॲक्टिव्हिटी. आव 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 आव. बघा मित्रांनो, आता कांदा खाण्यासाठी आव 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 आव. मित्रांनो, सगळे झोपलेले होते उन्हाच्या पाऱ्यात आणि आता पहा मित्रांनो, कांदा खाण्यासाठी. मित्रांनो, आपण अशी व्यवस्था केली एक जाळीची. आतमध्ये एक बल्ब पण लावलेला आहे. बल्ब संध्याकाळी चालू करतो मित्रांनो. आता ऊन असल्यामुळं बंद केलेलं आहे त्यांची बॉडी. कसा वाटला नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओ. पहा मित्रांनो, 5वा दिवस आहे आणि सगळे एकदम तंदुरुस्त आहेत. रोगराई काही नाही सध्या त्यांच्यावर. मित्रांनो, आपण पुष्ट्याचं इन्क्युबेटर बनवलं होतं. सुरुवात पुष्ट्याच्या इन्क्युबेटरपासून केली होती. त्याच्यात 13 अंडे टाकले होते मित्रांनो आणि आपल्याला त्याच्यात 4 पिल्ले मिळाले होते मित्रांनो. 13 अंड्यापासून सुरुवात केली होती आणि 4 पिल्ले मिळाले ते आपल्याला. तर 13 अंड्यापासून 4 पिल्ले मिळाले, म्हणजे आपण 4 पिल्ल्यापासून सुरुवात केली होती मित्रांनो. आता 26 पिल्ले झालेले ते एकूण मित्रांनो. कमीत कमी सुरू करून आता पाहूया पुढं आपण कुठपर्यंत जातो आणि किती क्वांटिटी तयार होते आपल्याकडं. पाहूया मित्रांनो. कमीत कमी तुम्ही पण सुरू करा, जेणेकरून अनुभव येईल. आता पाहू शकता मित्रांनो, हे आपले 26 पिल्ले आहेत आणि कशी क्वालिटी आहे, कशी निरोगी आहेत मित्रांनो. तुम्हाला म्हणलं तसे कांदा टाकलेला मस्त खातात मित्रांनो. 5व्या दिवसाचे पिले ते 5व्या दिवसाचे. आणि एकही याच्यात तुम्हाला गळालेलं दिसणार नाही किंवा कमतरता किंवा असं काही रोगराई काही दिसणार नाही एका पिल्यावर. मित्रांनो, माझा सांगायचा अर्थ एकच आहे की आमचे शेतकरी बांधव आहेत जे कुक्कुटपालन करतात नवीन मित्रांनो, ते जास्त संख्या आणतात, पिल्लांची क्वांटिटी जास्त घेतात आणि नवीन असल्यामुळं काही माहिती नसल्यामुळं ते आरबळून जातात मित्रांनो. तर मित्रांनो, असे कमीत कमीमध्ये आम्ही जर सुरुवात केली तर आम्हाला अनुभव येते, आमचा अनुभव वाढत आहे आणि पिल्ल्यांची व्यवस्था आम्हाला चांगल्यारीत्या करता येते मित्रांनो. म्हणजे तुम्ही पण कमीत कमी संख्येमध्ये सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला पण फायदा होईल मित्रांनो. आता पाहूया, आपण 4 पिल्ल्यापासून सुरुवात केली, 26पर्यंत पोहोचलोत आणि शेवट आपलं कुठपर्यंत पोहोचूत बघूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ.